तिचं इलेक्शन होऊ देऊ नका. मिरची घालून मारून त्याला अपघात केलाय. इलेक्शन हॉलात नाही पाहिजे. त्यांच्या पाठीवर बसले आणि वर्ण तुळशीचा कुंडा बोलते. शिक्षा झाली नाही तर पण सोडतच नाही. इलेक्शनला तिने इलेक्शनच लढू नये. तिचं तिकीट ऑफ करा आणि किरण देशमुखला अटक करा. कार मध्ये बसून फरार कागद चेंज केले, खिडकीतून कागद चेंज केले. तुम्ही त्यांच्या बायकोला बोला, दोन चिमुकल्यांना न्याय द्या. त्यांना सोडतच नाही. जसा मर्डर झालाय वय नव्हती पाया पडता. आमच्या भावाला न्याय द्या. आमच्या मिरची टाकून मारला. तुमच्या पाया पडता. बस एकच मिनिट. एक मिनिट बापून मोबाईल किसका रे आपण भावनिक झाला. अरे मोबाईल आहे मेरे. ओ एलके मी गेलो काय होईल त्या मुलाचं. ओ डीपी हो हात येत आहे. हे मोबाईल कुठे जायचं माणूस हे कोणी दिली मोबाईल. ए अर्जुन रे मग हात कोणाच्या आला म्हणजे घूम तर धरा तुम्ही. कैमरा अभिषेक पैसे मोबाईल लेना रे किसका है खून करायला लागले आता. कोण आहे निवडणुकांसाठी बोलतोस मला वाटतं समोरच्या पक्षात नंतर नाही घ्या की आपल्या लीडर्स ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे घराची परिस्थिती काय. आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत होते. अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचं राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एकही नेता त्यांच्या भेटीला आलेला नाही. एकही नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला. माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना, माझी विनंती आहे एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आलेत. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजे आणि बाळासाहेबांना न्याय हा मिळालाच पाहिजे. खरं तर मृत बाळासाहेब
मृत बाळासाहेबांवरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या कुटुंबियावर क्रॉस कंप्लेंट जी आहे ती दाखल झालेली आहे. मला वाटतं फडणवीस साहेबांना जाऊन भेटणार आहे. मला इकडे सीपी बीपी कोणाशी बोलायची गरज नाही आहे. फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून मला एक 10 मिनिटं द्यावी. मला सगळी परिस्थिती त्यांच्याकडे मांडायची. मला वाटतं एक दिवस सोलापूरला येऊन ते जाऊ शकतात. ही राजकारणाची परिस्थिती मी सहन नाही करू शकत. आपलं राज्य असं नाही असू शकत. आणि मला वाटतं सोलापूरकर म्हणून पण तुम्ही विचार केला पाहिजे की हे कुठे नेतंय आपलं शहर. बाकी सगळं ठीक आहे. 70 ठिकाणी तुम्ही जिंकला, बिनविरोध जिंका, मजा करा. पुढे 5 वर्ष 10 वर्ष रस्त्यांची वाट लावा, सगळं करा. खून तुम्ही खुनापर्यंत पोचताय आता. ज्या पद्धतीने मला काही बोलायचं नाही. फडणवीस साहेबांना जेव्हा प्रचारात वेळ मिळाला मी त्यांना जाऊन भेटणार. नातेवाईकांवर साहेबांची मला वाटतं ते बोलले, पण मी जाऊन भेटणार आहे तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन भेटणार. त्यांच्या नातेवाईकांवर देखील गुन्हे दाखल झाले साहेब. सगळं मी करणार. त्यांची काळजी नका करू आणि मला आर्थिक गोष्टी इकडे बोलायचं नाही आहे. बाकी मी त्यांच्या पत्नीने काय तुमच्याकडे मला मृतांच्या काय झालं ते मला सांगा. साहेब मृतांच्या नातेवाईकांवर देखील गुन्हे दाखल झाले तर मी सगळं बघतो. फडणवीस साहेबांना बाळासाहेबांना न्याय मिळालाच पाहिजे. अमर रहे बाळासाहेबांना तुम अमर रहे. बाळासाहेबांच्या भावावर पण की मी एका वर्षातील बाळासाहेब मी सगळं बोलणार आहे. मी काळजी नका करू. ठीक आहे. मी काय तर प्रचार बाजूला सोडून पण विचार लक्ष द्या. चला बाजूला जरा बापू असं पण जाते असं पण जाते. बाजूला